पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय। आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक आहे। या आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेत आणि त्यामुळे आजच्या बैठकीत काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 40हून अधिक निर्णय घेतले जात आहेत। आपल्या कामाचा जीआर काढून घेण्यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे। लोकप्रिय योजनांचे निर्णय तर होताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर मनसेचा मेळावा होणार आहे। 13 आणि 14 ऑक्टोबरला मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा होईल। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात मनसे उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशा 5, 6 आणि 7 ऑक्टोबरला खरं तर मनसे संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातील उमेदवार फायनल करणार असल्याचं सांगितलं जातंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। उद्या सकाळी सुभेदारी विश्रामगृहावर राज ठाकरे हे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 25 ते 30 प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत या बैठका चालणार असून त्यानंतर राज ठाकरे हे नाशिककडे रवाना होतील। सातारा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री आठवलेंनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। संविधान बदलणार अशा चर्चा करून मतं मिळवल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधींवर केलाय। सध्या संविधान बदलणार, आरक्षण काढणार असा खोटा प्रचार काँग्रेसनं केल्याचा आरोप त्यांनी केलाय। आरपीआयचा वाघ आला, अभी आरपीआयचा आला वाघ आणि आता आली तुला जाग। अरे तुला फुलवायची आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाग। अरे तुला फुलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाग। आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्या जवळ आहे आग। आग ओकायला मी कमी नाही।